एका बाजूला हे सगळं प्रकरण, तर दुसऱ्या बाजूला एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आणि त्या पेनड्राईव्ह बॉम्बच्या नंतर आता आणखी काही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. या ऑडिओ क्लिप कुणाच्या आहेत? कथित तो मोरे, ज्याने ते स्टिंग ऑपरेशन केलं असं सांगितलं जात आहे, आणि चव्हाण यांच्यामधलं हे संभाषण आहे असं कळतंय. प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्यातलं हे संभाषण असल्याचा दावा केला जातोय. न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, पण आता प्रचंड व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपमधून जे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. दावा असा केला जातोय की प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्या दोघांमधलं हे संभाषण आहे. न्यूज 18 लोकमत त्याची पुष्टी करत नाही, पण हे संभाषण सध्या व्हायरल होतंय. ऐकूयात या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय. आपल्याला रेट टाकायचे असेल पोलिसांना तर योग्य ठिकाणी टाकता येईल ना. कोणाच्या ठिकाणी सर? यांचं जे प्रोसिडिंग बुक वगैरे जे डॉक्युमेंट असतील ते कुठे ठेवलेले आहेत मला ते. बर. आता जर उद्या गेले पोलीस तर कुठे रेट टाकायची. बर. त्यांचे ऍड्रेस आहे वीरेंद्र भोसले किंवा वीरेंद्र तर नाही ते आपला हा शिवाजी बोयटेचा हाऊस सर्च करू शकतो ना सर? त्याच्या घरात नाही ठेवणार. नाही. निलेश भोसले आणि त्याचा पुण्याचा ऍड्रेस काय म्हणा. बर सर, आम्ही एकदा जाऊन आलो. लालवानीला माहिती ऍड्रेस त्यांना विचार. हो सर. हा, आणि जळगावचा आणि रेकॉर्ड कुठे म्हणायचं जयंत भोसलेला विचार. बर बर. मग वर्षातून विचारूनच राहिला. बरं विचारतो. आणि म्हणता कॅश पण सापडेल म्हणा त्याच्याकडे. कोणाकडे? निलेश बोयटेकडे. हो, पण तो त्याचा ऍड्रेस घ्या सांगा त्याला कधी सांगतो. ऍड्रेस आम्ही एकदा जाऊन आलो होतो सर. त्या वारजेला राहत होतो, आदित्य गार्डन सोसायटी मध्ये. तो राहतो का? त्याचे फॅमिली? हो, पण मग ती सोसायटी खूप मोठी आहे सर. नंबर ऑफ बिल्डिंग्स आहेत तिथं, जवळपास 20-25 बिल्डिंग्स आहेत. तो तिथे नाही राहतो. हा, त्याच्या बहिणीच्या सासऱ्याकडे राहतोय. विचारून पाहावा. हो चालेल सर.